नमस्कार मंडळी, तिखट पाहुणच्या रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। तर आज मी रात्रीच्या जेवणासाठी हॉटेल स्टाईल मेनू तयार केलेला आहे। त्यासाठी बघा, एका बाउल मध्ये इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ह्या गव्हाच्या पिठामध्ये अर्धा कप दही घालायचं। तर फ्रेश असं दही घेतलं, अगोदर ते छान असं घोटून घेतलं बघा, मिक्स करून घेतलं आणि आता हे यामध्ये घालते। चमच्याने मोजाल तर बरोबर 4 छोटे चमचे हे दही आहे। तर इथे मी जे पीठ तयार करते ते तंदुरी रोटीचं तयार करणार आहे। तर यातच आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा, जो खाण्याचा सोडा असतो तो घातला आणि सारख्याच चमच्याने इथे 2 छोटे चमचे कुकिंग ऑइल म्हणजे तेल घातलं। आता हे सर्व चांगलं चमच्याने मिक्स करून घेतलं। नंतर मी हातानेच व्यवस्थित एकजीव करून घेतलं बघा। आणि आता यामध्ये ना थोडं थोडं पाणी घालून याचा चपातीचं कणिक मिळतो त्यापेक्षा थोडंसं सैल असं पीठ मळून घ्यायचं। तर सुरुवातीला मी 1 कप पाणी घेतलं आणि पाणी थोडं थोडं घालून आता हे छान पीठ भिजवून घेणार आहे। तर याच्यामध्ये एकदाच पाणी न घालताना थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ हे छान भिजवून घ्यायचं। तर हॉटेलमध्ये गेल्यानंतर किंवा एखाद्या ढाब्यावर गेल्यानंतर तिथे ना आपल्याला मैद्याची रोटी किंवा मैद्यापासून बनवले जाणारे पदार्थ खावे लागतात, परंतु घरीच तुम्ही असं गव्हाच्या पिठाचा वापर करून ना तेच पदार्थ घरीही बनवू शकता। तर साधारणपणे ना 1 कप पाणी लागलेलं असेल, त्यातून फक्त 2 चमचे पाणी उरलेलं होतं। तर आता ते पिठानुसार यामध्ये पाणी हे ऍडजस्ट करून घ्यायचं आणि यावर मी थोडंसं तेलही घातलं आणि पीठ छान मळून बाजूला ठेवून दिलं। आता पीठ छान भिजतं तोपर्यंत ना आपण पनीरची भाजी तयार करणार आहोत। तर इथे आपण ह्या रोटी सोबत खाल्ली जाणारी आणि हॉटेलमध्ये फेमस असणारी मस्त अशी पनीरची भाजी तयार करतोय। तर पाव किलो पनीर घेतलं आणि ते आवडीप्रमाणे असं चौकोनी क्यूब मध्ये कापून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये मी शिमला सुद्धा घालणार आहे। तर एक मध्यम आकाराची शिमला घेऊन त्यातील बिया काढून ते सुद्धा चौकोनी आकारामध्ये असं कापून घेतलं आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला, तो सुद्धा बघा असा क्यूब मध्ये कापून घ्यायचा। आणि यातच आता कांदा सुद्धा घालणार आहे। तर कांदा सुद्धा काय करायचं, असं क्यूब मध्ये कापून घ्यायचं। तर सुरुवातीला ना 1 कांदा उभा असा 4 भागांमध्ये कापून घ्यायचा दाखविल्याप्रमाणे आणि त्याचे जे पाकळ्या आहे ना त्या अशा मोकळ्या सुटसुटीत करून घ्यायच्या। तर नुसतं पनीर न घालताना इथे मी शिमला, टोमॅटो आणि कांदा वापरलेला आहे। आता हे सर्व आपल्याला फ्राय करून घ्यायचं। त्यासाठी गॅसवर पॅन गरम करून त्यामध्ये मी तेल आणि बटर घातलेलं आहे। तर तेल बटर हे आवडीप्रमाणे घालायचं। तर मी बघा मध्यम आचेवर तेल आणि बटर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि आता सुरुवातीला ना पनीर जे आहे ते फ्राय करून घेते। तर पनीर हे जास्तही फ्राय करायचं नाही, हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत हे फ्राय करून घ्यायचं। तर इथे जवळून दाखवते, पनीर छान सॉफ्ट झालेला आहे आणि रंग देखील सुरेख आलेला आहे बघा। तर हे मी आता तेलातून एका प्लेट मध्ये काढून घेते आणि साईडला ठेवून देते। आणि ह्याच तेलामध्ये आता कांदा, शिमला आणि टोमॅटो फ्राय करून घ्यायचा आहे। तर गॅसची फ्लेम ना आता थोडीशी हाय करायची आणि मोठ्या आचेवरच कांदा, टोमॅटो आणि शिमला हे छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं। तर या व्हेजिटेबल सुद्धा सतत ढवळत बघा मी छान तेलामध्ये परतवून घेतल्या, जास्तही ओव्हरकुक केलेल्या नाही, मस्त याला क्रिस्पीनेस आलेला आहे। आता ह्या सुद्धा आपण प्लेट मध्ये काढून घेऊ आणि आता आपल्याला ग्रेव्हीची तयारी करायची। त्यासाठी बघा उरलेल्या तेलामध्येच ना कांदा, टोमॅटो, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंच अद्रकचे तुकडे, 1 हिरवी मिरची, ग्रेव्हीला छान असा थिकनेस येण्यासाठी ना यामध्ये मी 5 काजू घातले। तर काजूमुळे छान थिकनेस येतो आणि भाजीचा रिचनेस सुद्धा वाढतो। सोबतच यामध्ये मी काही कोथिंबीरीच्या काड्या घातल्या। तर कोथिंबीरीमुळे सुद्धा भाजी ही छान दाटसर होते। आता हे थोडंसं मी परतवून घेतलं आणि यामध्ये अर्धा वाटी पाणी घातलं आणि झाकण घेऊन आता मध्यम आचेवर ना 2 ते 3 मिनिटं पाणी आटेपर्यंत हे ना कुक करून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होईल, घातलेले सर्व जिन्नस हे छान सॉफ्ट होईल। तर बघा मध्यम आचेवर ना पाणी आटेपर्यंत हे छान शिजवून घेतलं। टोमॅटो ते सर्व छान असं सॉफ्ट झालेलं आहे। तर आता हे थंड करून घ्यायचं, गॅस बंद करायचा आणि नंतर हलकस थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात काढायचं आणि याची बारीक अशी प्युरी तयार करून घ्यायची। तर हे मी थोडंसं गरम असतानाच दळलं होतं, त्यामुळे याच्यात थोडंसं पाणी घातलं आणि पाणी घालून बघा झाकण लावून याची सॉफ्ट अशी प्युरी तयार करून घेतली। हवं तर तुम्ही हे चाळणीने गाळून सुद्धा घेऊ शकता, परंतु तशी काही गरज पडत नाही। आता फोडणी देण्यासाठी काय करायचं, गॅसवर पुन्हा तोच पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल आणि बटर घातलं, काही खडे मसाले, 1 हिरवी मिरची तिचे काप करून घातले आणि
सुकलेली लाल मिरची सुद्धा घातलेली आहे, काश्मीरी लाल मिरची अख्खी घातलेली आहे, काही खडे मसाले वापरलेले आहे। तर तुमच्याकडे जे मसाले असेल ते घाला आणि जी प्युरी आपण तयार करून घेतली होती बघा ती संपूर्ण ऍड केली आणि मध्यम आचेवर छान खळखळ अशी उकळ काढून घेतली। आता काही मसाले घालायचे आहेत, तर घरातलेच बेसिक मसाले घातले, लाल तिखट, हळद पावडर, गरम मसाला आणि इथे ना मी 2 मोठे चमचे इतके पनीर मसाला घातला आणि 1 चमचा सब्जी मसाला ऍड केलेला आहे। तर हे घातलेले मसाले ग्रेव्ही मध्ये छान मिक्स करून घ्यायचे। तर ग्रेव्ही खूपच दाटसर झालेली आहे, तर यामध्ये मी पाणी ऍड करते। पाणी ऍड करताना ना तुम्हाला जेवढी ग्रेव्हीची थिकनेस हवी त्यानुसार पाणी ऍडजस्ट करायचं आणि पाणी घालताना यामध्ये कोमट पाण्याचा वापर करायचा। नंतर झाकण ठेवून मध्यम आचेवर ग्रेव्ही ही छान उकळून घ्यायची। तर या ठिकाणी तुम्ही रंग बघू शकता, टेक्स्चर बघू शकता, खूप सुरेख असं आलेला आहे। आता ज्या व्हेजिटेबल्स आपण फ्राय करून घेतल्या होत्या त्या घातल्या आणि सुरुवातीला पनीरही फ्राय केलेलं होतं बघा तेही ऍड करायचं। त्यासोबतच वरतून चवीनुसार मीठ, हवं तर तुम्ही यामध्ये ना थोडीशी साखरही घालू शकता, पण मी यामध्ये साखर स्किप केलेली आहे आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचं। तर आता मिक्स झाल्यानंतर यावर काय करायचं, झाकण ठेवायचं आणि पुन्हा एकदा उकळून घ्यायचं, म्हणजे यामध्ये जे व्हेजिटेबल्स आणि पनीर घातलेलं आहे ना त्यामध्ये सुद्धा मसाल्यांचा फ्लेवर हा छान मुरतो। तर बघा मस्त आपली इथे पनीरची ढाबा स्टाईल, हॉटेल स्टाईल भाजी तयार झालेली आहे। तर वरतून आपण कसुरी मेथी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, हवं तर तुम्ही यामध्ये फ्रेश क्रीम ऍड करू शकता, पण इथे मी दुधावरची जी घट्ट साय असते ती छान फेटून घातलेली आहे। तिने सुद्धा भाजीला मस्त फ्लेवर येतो आणि भाजीचा रिचनेस सुद्धा वाढतो। तर बघा तर मस्त असा सुगंध घरामध्ये दरवळत आहे आणि टेक्स्चर तुम्ही बघू शकता, रंग बघाल तर खूप सुंदर आलेला आहे। तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने ना इथे मी घरच्या घरी ढाबा स्टाईल किंवा हॉटेल स्टाईल पनीरची भाजी तयार झालेली आहे। आता पनीरची भाजी तर रेडी आहे, पण यासोबत खाल्ली जाणारी जी तंदुरी रोटी आहे ती आपण तव्यावर बनवणार आहोत, तर ती सुद्धा तयार करून घेऊया। आणि इकडे भाजी तयार होईपर्यंत ना पीठ सुद्धा छान सॉफ्ट झालेला आहे बघा। तर यावर पुन्हा एकदा आपण थोडंसं तेल घालून हे छान सॉफ्ट करून मळून घेऊया। तर पीठ बघाल तर इथे मस्त असं सॉफ्ट झालेलं आहे। तर रोटी बनवायला घेऊ, पण यासाठी ना आपल्याला वाटीमध्ये इथे पाणी लागेल, सोबतच इथे मी कलोंजी, सफेद तीळ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे। तर इथे मी पिठाचा वापर न करता तेलाचा वापर केलेला आहे। तेलाने बघा जो गोळा होता ना पिठाचा तो असा पसरवून घेतला आणि नंतर लाटण्याच्या मदतीने दाखविल्याप्रमाणे बघा हे असं लांबसरच लाटून घेतलेलं आहे। तर इथे मी पातळ अशी तंदुरी रोटी तयार करते, तुम्ही हवं तर जाडही करू शकता, परंतु आपण घरी तयार करतो त्यामुळे आपण ही तव्यावर भाजणार आहोत, तर मी अशी पातळच लाटून घेतलेली आहे। तुम्ही इथे थिकनेस बघू शकता, म्हणजे ती व्यवस्थित अशी भाजली जाते, कच्ची राहत नाही। आणि यावर काय करायचं, सफेद तीळ, नंतर जी कलोंजी असते ती लावायची किंवा तुम्ही इथे काळे तीळ सुद्धा वापरू शकता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। तर लावलेलं सर्व साहित्य असं बोटांच्या मदतीने दाबून घ्या किंवा लाटण्याने पुन्हा एकदा हे लाटून घ्या, म्हणजे हे निघत नाही। आणि आता एकीकडे ना मी तवा सुद्धा छान गरम करून घेतलेला आहे। त्यानंतर जी रोटी आपण लाटून घेतली बघा ती अशी हातावर घेऊन खालची जी बाजू असते रोटीची त्याला काय करायचं, पाणी लावून घ्यायचं। तर संपूर्ण बघा असं पाणी लावून घेतलेलं आहे आणि नंतर पाणी लावलेली बाजू तव्यावर घालून ह्या रोटीच्या बाजूने सुद्धा थोडंसं पाणी शिंपडायचं, म्हणजे ही व्यवस्थित अशी चिटकली जाते। आता यावर झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून मिनिटभर हे भाजून घ्यायचं। त्यानंतर मिनिटभराने झाकण काढायचं आणि झाकण काढल्यावर तुम्ही इथे बघू शकाल जी रोटी आहे ना ती वरतून अशी फुलल्यासारखी दिसते। आता गॅसची फ्लेम ही हाय करायची आणि हाय गॅसवर बघा दाखविल्याप्रमाणे तवा हा उलटा करायचा आणि खालच्या बाजूने सुद्धा ही रोटी जी आहे ना ती शेकून घ्यायची। असं केल्याने मस्त तंदुरी असा फ्लेवर येतो रोटीला। बघा तर छान शेकून घेतलेली आहे आणि यावर आता आवडीप्रमाणे तेल, तूप किंवा बटर लावायचं। तर इथे मी बटर लावून घेतलं आणि खालून सुद्धा तुम्हाला दाखवते, मस्त अशी ही भाजली गेलेली आहे, छान क्रिस्पी झालेली आहे। रोटी अशी पातळ लाटून घेतल्यामुळे ना ही अजिबात कच्ची राहत नाही। जर जाड लाटली असेल तर तुम्ही ही व्यवस्थित अशी भाजून घ्या किंवा दाखविल्याप्रमाणे तव्यावर सुद्धा तुम्ही ही पलटी करून भाजून घेऊ शकता। बघा तर खूपच सोप्या पद्धतीने इथे आपली तंदुरी रोटी तयार झालेली आहे। जशी ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये मिळते ना सेम तशीच दिसते बघा। तर याच पद्धतीने मी सर्व रोट्या तयार करून घेतल्या।
2 कप पिठामध्ये ना 6 ते 7 रोट्या ह्या मध्यम आकाराच्या दाखविल्याप्रमाणे तयार होतात। तर एकीकडे आपली रोटी तयार आहे, भाजी ही मस्त तयार झालेली आहे। तर बघा रोटी एकदम सॉफ्ट तयार झालेली आहे, असंही नाही की ती कडक बनलेली आहे। मस्त सॉफ्ट ह्या रोट्या तयार होतात। शिवाय आपण यामध्ये गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे, त्यामुळे ह्या मस्त पौष्टिक तयार झालेल्या आहे। आतून सुद्धा बघा मस्त अशी जाळी पडते, तुम्ही जर जाड लाटल्या तर तुम्हाला जाळी सुद्धा जाणवेल। तर बघा इथे हॉटेल स्टाईल आपला पनीरची भाजी आणि तंदुरी रोटी घरच्या घरी तयार झालेली आहे। तर कसा वाटला आपला हा तिखट पाहुणचार रेसिपीज मधला रात्रीच्या जेवणाचा बेत हे कमेंट मध्ये सांगा। आवडल्यास रेसिपीला लाईक करत जा आणि अशाच घरगुती सोप्या पद्धतीने रेसिपीज बघण्यासाठी तिखट पाहुणचार रेसिपीजला सबस्क्राईब करा। धन्यवाद।